आज आपण श्री नवनाथ भक्तिसार पारायणाला सुरुवात करत आहोत. पहिल्या दिवशी पारायणाची पद्धत आहे. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसरा दिवस 7 ते 11 अध्याय, तिसरा दिवस 12 ते 16 अध्याय, चौथा दिवस 17 ते 21 अध्याय, पाचवा दिवस 22 ते 26 अध्याय, सहावा दिवस 27 ते 31 अध्याय, सातवा दिवस 32 ते 35 अध्याय, आठवा दिवस 36 ते 38 अध्याय, नववा दिवस 39 ते 40 अध्याय. अशा प्रकारे 9 दिवसात पोथीचे पारायण पूर्ण होते. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला. आपण मराठी अनुवादाचं पारायण सध्या करतो आहोत. नंतर ओव्यांचं पारायण करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो, नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. कृष्णावताराच्या वेळेची ही गोष्ट आहे. द्वापार युग संपत आले होते. कलियुग सुरू व्हावयाचे होते. विष्णू अवतारात भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. यदू सभा भरली होती. सभेला उद्धव तसेच नवनारायण आले होते. त्यामध्ये कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभंजन अशी नवनारायणाची नावे होती. हे नवनारायण आल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना नमस्कार केला व बसण्यासाठी आसनही दिले. श्रीकृष्णाने त्यांना आमंत्रण देऊन बोलावून घेतले होते. कुशल मंगल विचारून झाले. नंतर त्या नवऋषींनी श्रीकृष्णाला बोलावण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने आपण कलियुगात अवतार घेणार आहोत असे सांगितले व इतर नवनारायणांना नवनाथाच्या रूपाने बरोबर यायला सांगितले. त्यावेळी कोणी, कोठे, कोणत्या वेळी अवतार घ्यावा याविषयी विचारणा केली असता श्रीकृष्ण म्हणाला, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्याचा शिष्य गोरक्ष व्हावे. अंतरिक्षाने जालंधर व्हावे. प्रबुद्धाने त्यांचा शिष्य कानिप व्हावे. पिप्पलायन याने चरपटीनाथ व्हावे. आविर्होत्र हा वटसिद्ध नागनाथाचे रूप घेईल. द्रुमिल हा भर्तरीनाथ आणि शेवटी 9वा करभंजन हा गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, त्यानंतर मीही इतरांबरोबर ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन. शंकर हे निवृत्ती, ब्रह्म हे सोपान, योगमाया ही मुक्ताबाई, उद्धव हाच नामदेव, कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हाच रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जांबुवंत हा नरहरी, शुकदेव हा कबीर, बलराम हा पुंडलिक असे कलियुगात सर्व अवतार घेऊ व नवा असा भक्तीचा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. सभा संपली. श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला. ते तेथून निघून मंदराचलावर गेले. शुकमुनी तेथे ध्यानस्थ बसले होते. या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिड गुहेमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्मांच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले. कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्स्यीने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्या तेजात त्यांनी जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर शंकर पार्वती बसलेले होते. पार्वती शंकरांना म्हणाली, तुम्ही ध्यान करता, साधना करता, ती मला सांगा, मला दीक्षा द्या. तेव्हा शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देईन, पण निवांत व एकांत स्थळी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोक्यभर हिंडले. त्यांनी यमुना तीर पसंत केला. तेथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बीजमंत्र सांगितला व तिला विचारले, प्रिये, मी सांगितले ते कळाले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला. शंकरांनी पाहिलं. पाण्यामध्ये एक मोठी मच्छी होती. तिचा गर्भ कवी नारायणांनी व्यापला आहे. ते गर्भातील कवीला म्हणाले, कवी, तू ऐकलेस? वा, अनुभवही घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वत्र अभेद्य
ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा धन्य आहेस, आता तुला पुढे दत्तांकडून उपदेश देववीन. मग पार्वतीसह शंकर निघून गेले. मत्स्यीने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले. तो आत मनुष्य बालक दिसले. ते मोठमोठ्याने रडू लागले. बगळे भ्याले व पळून गेले. ते बालक अंड्याच्या फुटक्या कवचातून बाहेर पडून रडू लागले. तेवढ्यात तेथे कामिक नावाचा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. तो जवळ गेला. तो फुटलेल्या अंड्यात एक मुलगा रडत असलेलं पाहिले. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला. तोच आकाशवाणी झाली, कामिका, हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला वाढव व याचे नाव मच्छिंद्र ठेव. कोळ्याला फार आनंद झाला. मुलाला घेऊन तो धावतच घरी गेला. त्याने आपल्या बायकोकडे शारद्वताकडे तो बालक दिला. सर्व हकीकत ऐकून तिलाही फार आनंद झाला. त्यांनी देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले. आश्चर्य असे की त्याला पोटाशी धरतात शारद्वतेला पान्हा फुटला. त्यांनी त्या बालकाचे नाव मच्छिंद्र ठेवले. 5 वर्षाचा होताच मच्छिंद्र बापाबरोबर नदी तीरावर जाऊ लागला. एक दिवस दोघे यमुनेवर गेले. कामिकाने जाळे टाकून मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर वाळूत टाकले. मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला पाण्याबाहेर तडफडणाऱ्या त्या माशांची प्राणांतिक स्थिती बघवेना. त्याने मासे पाण्यात सोडले. थोड्या वेळाने कामिक परत आला. मासे कमी झालेले पाहून त्याने विचारले तर मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. कोळी संतापला. तो म्हणाला, पोरा, मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? भीक मागायची का? मुलगा गप्प बसला. कोळ्याची पाठ फिरताच मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला. मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता उभे राहायचेच नाही, इथे राहायचेच नाही असे ठरवून मच्छिंद्र उठला आणि उत्तरेकडे पळत सुटला. दमला की तो विश्रांती घेई व पुन्हा धावू लागे. असे करत करत तो बद्रिका वनाला गेला. तेथे आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरविले. तो तप करू लागला. फलश्रुती या अध्याय पठनाने संबंध बाधा नष्ट होते. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 2. मच्छिंद्रनाथ बद्रिका वनात 12 वर्षापासून तपश्चर्या करीत बसला होता. एकदा श्री शंकर आणि श्री दत्तात्रय आकाशमार्गाने मंदार चलाची शोभा पाहत चालले होते. तेव्हा दाट अरण्यात त्यांना 17-18 वर्षाचा तरुण ध्यानस्थ दिसला. शंकर दत्तात्रयाला म्हणाले, मी इथे थांबतो, तुम्ही तरुणाला तपाचा हेतू विचारा. श्री दत्तात्रय त्या मोठ्या वृक्षाकडे गेले. मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी विचारले, तरुणा, एवढे घोर तप कशासाठी करतोस? त्यांचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या. दत्ताचे दर्शन होताच मच्छिंद्राने त्यांना विनम्र अभिवादन केले आणि म्हटले, गुरुदेव, इथे 12 वर्षात एकही माणूस दिसला नाही. आपण दिसलात, ही अंबा भवानीची कृपा. श्री गुरुदत्त म्हणाले, मी अत्रेसूत दत्तात्रय, तू हे घोर तप का करीत आहेस? मच्छिंद्र म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला धन्य केलेत, माझे तप फळाला आले. असे म्हणून त्याने दत्तांच्या चरणी स्वतःला झोकून दिले. बाळा, असे म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले. तेव्हा भक्तिभावनेने मच्छिंद्र म्हणाला, हे देवा, मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करीत आहे. तुम्ही ब्रह्म, विष्णू, महेश यांचे सर्वसाक्षी सर्वज्ञ देव, माझी 12 वर्षे उपेक्षा का केलीत? माझा एवढा काय अपराध झाला? दत्तात्रयांनी मच्छिंद्रांचे अश्रू पुसून त्यांचे सांत्वन केले. त्याला आपल्या इच्छा मात्रे करून सुदृढ केले. मच्छिंद्र पुन्हा दत्तांच्या पाया पडला. दत्तात्रयाने त्यांच्या मस्तकी वरद हस्त ठेवून उपदेश केला. त्यामुळे मच्छिंद्रांची भेदबुद्धी माया नष्ट झाली. सर्वत्र एकच चैतन्य भासू लागले. त्यांनी विचारले, गुरुदेव, सर्वत्र मला एकच अवर्णनीय परमचैतन्य दिसत आहे. दत्तात्रय म्हणाले, हा अनुभव तुला नित्य मिळेल. भानावर ये, तुला भेटायला शंकर आले आहेत. ते ऐकून तो चकित झाला. त्याला घेऊन
श्री दत्तगुरु श्री शंकरांजवळ आले. श्री शंकरांनी मच्छिंद्राला मच्छीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयाला सांगितले, याला सर्व सिद्धींचे सामर्थ्य द्यावे. श्री दत्तात्रयांनी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान व पंचमहाभूतांवर अधिकार प्राप्त करून दिले. नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाम, संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे, कान विंधण्याचे संस्कार, परंपरा चालविण्याचे, शक्ती संक्रमित करण्याचे, दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व 6 महिन्यांनी ते दोघे निघून गेले. मच्छिंद्रही तेथून दक्षिणेकडे तीर्थयात्रेला निघाला. तो फिरता फिरता सप्तशृंगी येथे आला. तेथे आंबेचे जागृत देवस्थान आहे. तेथे तो आंबेचे स्तवन करू लागला. त्याच्या मनात आले की संकटग्रस्त लोकांसाठी दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचून ठेवावे, पण कवन करण्यासाठी दैवते अनुकूल हवीत. असा विचार करून आंबेच्या दर्शनासाठी मच्छिंद्राने 7 दिवसाचे अनुष्ठान मांडले. ते पूर्ण होताच देवीने मच्छिंद्राला दर्शन देऊन त्याचे मनोगत विचारले. देवी म्हणाली, तुला शाबरी विद्या हवी आहे. तुझवर दत्तांची कृपा आहे. मी सांगते ते साधन तू कर. सर्व सिद्धी तुला प्राप्त होतील. तू मजबरोबर चल. देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नाग अश्वस्थ नावाचा वृक्ष दाखविला. बीजमंत्रांनी हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य रूपाने दाखविलेल्या त्या वृक्षावर 52 वीर, 12 मातृका, सूर्यादी सर्व देवता व सहस्रास्त्र देवता फांद्या फांद्यांवर विराजमान झालेल्या दिसल्या, पण त्या सर्व मूक. देवी म्हणाली, या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्यामंत्र देतील. इथून ब्रह्मगिरीला जा. अंजन पर्वत आहे. तिथून एक नदी दक्षिणेस वाहते. नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढी कुंडे आहेत. पांढरीच्या वेली हातात घे. प्रत्येक कुंडात एक एक वेल टाक. परतताना त्या वेली पहा. ज्या कुंडात वेल जिवंत असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज. तेथे स्नान कर. त्या कुंडातले पाणी काचकुंडात बंद करून मग इथं ये. पण एक सांगते, त्या कुंडात स्नान केलेस की मूर्छा येईल. त्यावेळी आदित्याची 12 नामे सतत जपत राहा. तू शुद्धीवर येशील. इथे या वृक्षावर ते पाणी सिंचन कर. एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल. वारंवार अशा खेपा घालून सर्व देवता वश करून घे. असे बोलून देवी अदृश्य झाली. मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला. देवीने जसे सांगितले तसेच त्याने केले. अशा रीतीने 7 महिने मच्छिंद्र त्या 100 कुंडांची प्रदक्षिणा करत राहिला व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या नावाचा मोठा काव्यरूप ग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. तेथून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत वंग देशात आले. वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहिले. त्यांनी अलख निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली. त्या घराची मालकीन भिक्षा वाढायला आली, पण तिचा चेहरा दुःखी दिसला. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, माई, आपण दुःखी का? सरस्वतीबाई म्हणाली, महाराज, मला सर्व काही आहे, पण पुत्रच नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माई, हे भस्म घ्या आणि देवीची प्रार्थना करून ग्रहण करा. त्यावर पाणी प्या. हरी नावाचे ऋषी तुमच्या पोटी येतील. 12 वर्षांनी मी येऊन तुमच्या मुलाला घेऊन जाईन. त्याला दिव्य ज्ञान देईन. सरस्वतीबाईंना आनंद झाला. त्यांनी आपल्या शेजारणीला तो वृत्तांत सांगितला. शेजारीण म्हणाली, अहो, अंगारा खाऊन मुलं होतात का? हे लोक लबाड असतात. यांच्या नादी लागू नका. शेजारणीचे बोलणे ऐकून सरस्वती घाबरली. तिने तो अंगारा अंगणातील उकिरड्यावर कचरा टाकण्याची जागा होती तेथे टाकून दिला. थोड्या दिवसांनी ती ते सारं विसरून गेली. फलश्रुती, या अध्याय पठनाने संपत्ती प्राप्त होते व जीवनात विजय मिळतो. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 3. समुद्र तीरावरून प्रवास करीत तीर्थक्षेत्र पाहत मच्छिंद्रनाथ रामेश्वरास गेला. तेथे समुद्र स्नान करीत असताना त्याला एक वानर दिसले. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. थोड्या वेळात पाऊस पडू लागला. तेव्हा ते वानर एक दरड उकरून घर बांधण्यासाठी
दगड रचू लागला. तो वानर म्हणजे स्वतः हनुमंत होता, पण त्याने आता लहान रूप घेतले होते. त्यामुळे त्याचे सत्य स्वरूप न कळाल्याने मच्छिंद्र चेष्टेने त्याला म्हणाला, अरे वा, वरून एवढा पाऊस पडतोय आणि तू आता घर बांधतोस? तहान लागली की मोगॅच विहीर खणायची का? त्यावर मारुती म्हणाला, तपस्वी महाराज, आपण मोठे ज्ञानी चतुर, आम्हाला एवढे कुठलं कळायला? तुमचं नाव काय? मच्छिंद्र म्हणाला, मला जती म्हणतात. मच्छिंद्र, माझे नाव जती? जती म्हणजे काय व? मारुतीने विचारले. ज्याच्या अंगी योगशक्ती असते त्याला जती म्हणतात. माझ्या अंगी तशी शक्ती आहे म्हणून मला जती म्हणतात, मच्छिंद्राने खुलासा केला. वानर रूपधारी मारुती म्हणाला, अरे वा, हा कोण दुसरा जती? हनुमंत हा एकच खरा यती. अशी ख्याती आजपर्यंत मी ऐकली. हनुमंताजवळच मी राहत असे म्हणून मला त्याच्या शक्तीचा 1000वा हिस्सा तरी लाभला आहे. तुमच्या अंगी केवढी शक्ती आहे ती दाखवा बरं. मच्छिंद्राने ते आव्हान स्वीकारले. हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला आणि त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांवर फेकला. मारुतीचे खरे रूप माहीत नसलेला मच्छिंद्र तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुतीच. त्याने लगेच भस्माची चिमूट हातात धरली आणि स्थिर हो, स्थिर हो असा आदेश त्या पर्वताला दिला. तो पर्वत अधांतरीच राहिला. तिकडे मारुती डोंगरामागून डोंगर फेकू लागला, पण ते सर्व अधांतरीच तरंगू लागले. हा योगी आटोपत नाही म्हणून खवळून मारुती हातात डोंगर धरून उड्डाण करून आला. पण मच्छिंद्रनाथाने समुद्रातलेच पाणी घेऊन वाताकर्षण अस्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते पाणी फेकले. तेव्हा डोंगरासकट उंच हात धरलेला मारुती एकदम स्थिर झाला. त्याला हलताच येईना. त्याचे प्राणच कासावीस झाले. त्याची ही अवस्था पाहून मारुतीचा पिता वायुदेव मच्छिंद्राला शरण आला. आपल्या पुत्रावर दया करा, त्याची सुटका करावी अशी वायुदेवाने मच्छिंद्राची प्रार्थना केली. तेव्हा दया येऊन मच्छिंद्राने मारुतीला सोडले. मग वायू व मारुती त्याच्यासमोर आले. वायू मारुतीला म्हणाला, मुला, या सिद्धाने आपल्याला बांधून टाकले, कारण त्याच्याजवळ गुरुभक्तीचे अमोघ सामर्थ्य आहे. ईश्वर, गुरु व मंत्र याची वाणी अमोघ असते. गुरुभक्ती व ईश्वर भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते. चल, आपण त्याच्याशी सख्य करू. असे म्हणत त्याने व मारुतीनेही मच्छिंद्राला नमस्कार केला. मच्छिंद्राने म्हटले, मला तुम्ही सहाय्य करावे. ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले. मग मच्छिंद्राने मारुतीला विचारले, एक शंका म्हणून विचारतो. मार्तंड पर्वतावर तू मला शाबरी विद्येत मदत केलीस. असे असता इथे माझ्या विरुद्ध युद्ध का केलंस? मारुती हसून म्हणाला, मच्छिंद्रनाथा, मी तुझी बल परीक्षा पाहिली. कितीतरी वर्षे माझ्या मनावर एक ओझं आहे, एक मोठं ओझं आहे. ते दूर करशील का? मच्छिंद्राने ते मान्य केले. तेव्हा मारुती म्हणाला, पूर्वी काय झाले? रावणवध झाल्यावर रामप्रभू व सीतामाई यांच्याबरोबर विमानात बसून मीही अयोध्येस गेलो. माझ्या सेवेने सीतामाई मजवर प्रसन्न होती. ती मला म्हणाली, हनुमंता, तू आम्हाला फार आवडतोस. माझं एक काम ऐकशील? मी हो म्हटले. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले. मी पुन्हा होय म्हटले. तेव्हा त्या म्हणाल्या, तू गृहस्थाश्रम स्वीकारावस, पत्नीबरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते. तिचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. मी रामप्रभूंजवळ माझे गाऱ्हाणे सांगितले. ते म्हणाले, हनुमंता, तू चिंता करू नकोस. प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन ठरवलेले कार्य करावेच लागते. मी 99वा राम, तू 99वा मारुती. रावण सुद्धा 99वा. त्याचे राज्य संपले, राक्षसाचा नाश झाला. याला तूही कारण झाला आहेस. राक्षस स्त्रियांनी आता कोठे जावे? तू आता त्यांच्या राज्यात जा, विवाह कर. मी म्हणालो, प्रभू, मी ब्रह्मचारी, माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार? मला स्त्री संगाचे पाप करायला का लावता? राम म्हणाले, मारुती, तुझी शक्ती ऊर्ध्व आहे. तुझ्या नुसत्या भुभुक्काराने सुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी गर्भधारणा होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल. तसे झाले तर तुझे ब्रह्मचर्य ढळणार नाही. राम व सीता यांनी मला श्रीराज्यात जायला लावले. तिथे मेनका नावाची राणी होती. मी तिथे गेलो. तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहीत नव्हता. माझ्या भुभुक्काराने मेनकेस व इतर स्त्रियांनाही गर्भ राहिले, पण त्यांना कन्या प्राप्त झाल्या. मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला, पण जन्मापासून
अचल अभेद्य सुवर्ण कौपीन धारण केलेला. तेव्हा मी तिला म्हटले, उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत. मच्छिंद्रनाथ नावाने ते अत्यंत समर्थ योगी येतील. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. मी तिला जे वचन दिले ते तू पूर्ण कर. मोठमोठ्या देव व ऋषीची स्त्री अभिलाषेमुळे कशी गत झाली ते मला पूर्ण ठाऊक आहे. तेव्हा तू मला नको ते काम करायला लावू नकोस. मच्छिंद्र म्हणाला, मच्छिंद्रा, मला अन्य काहीही सांगू नको. वचनातून माझी सुटका होण्याकरता तुला माझं हे काम करायलाच हवे. मेनकेला तुझ्यापासून मीननाथ नावाचा पुत्र होईल व तोच उपरिचर वसूचा अवतार असेल. मारुती म्हणाला, मच्छिंद्र, मारुतीचा हा वाद बराच वेळ चालू होता. शेवटी तीर्थयात्रा करून नंतरच मी स्त्रीराज्यात जाईन असे मच्छिंद्राने मारुतीला आश्वासन दिले व तो तीर्थयात्रेसाठी निघून गेला. फलश्रुती. या अध्याय वाचनाने शत्रूचा नाश होईल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 4. रामेश्वरांचे दर्शन झाल्यानंतर मच्छिंद्र पुढे हिंगळा देवीच्या दर्शनासाठी निघाले. हिंगळा देवीच्या मंदिराचे प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी तेथे अष्टभैरव होते. त्यांनी मच्छिंद्राला दुरूनच पाहिले आणि मच्छिंद्राची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्यासमोर गोसाव्याचा वेश धारण करून प्रकट झाले आणि त्याला विचारले, हे ब्रह्मचार्या, कुठे जातोस? मच्छिंद्र म्हणाला, मी हिंगळा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. चला, तुम्हालाही माझ्याबरोबर यायचे आहे का? तेव्हा अष्टभैरव म्हणाले, अरे, आम्ही त्या देवीचे द्वारपाल आहोत. येथे दर्शनास येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या पापपुण्याचा झाडा द्यावा लागतो. तूही आता तुझे पापपुण्य सांग नि आत जा. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी सर्वच कामे ईश्वरार्पण केली आहेत. त्यामुळे मी पाप पुण्य हा भेद जाणत नाही. मला जाऊ द्या. ते ऐकून भैरव रागावले आणि म्हणाले, हा देह आहे तोपर्यंत या देहाचे प्रारब्ध कर्म सुटत नाही. काहीतरी पापपुण्य हातून होणारच. मनात कपट ठेवून तू खोटं बोललास तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही. यम आणि शंकर देखील या ज्या ब्राह्मी स्थितीपुढे निष्प्रभ ठरतात त्या स्थितीत मी आहे. तेव्हा तुम्हा शूद्रांच्या दमदाटीला कोण भितो? मच्छिंद्राचे हे बोलणे ऐकून अष्टभैरवांनाही राग आला. ते शस्त्रास्त्रे घेऊन त्याच्यावर धावून गेले. मच्छिंद्राने एक चिमूटभर भस्म घेऊन सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन केले आणि ते भस्म वज्रपंजर मंत्र म्हणून आपल्या भाळी लावले. तत्क्षणी मच्छिंद्रनाथ दगडासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला, युद्धाला तयार व्हा. तुमचा पराक्रम दाखवा. भैरवांनी आयुधे सरसावली आणि त्याच्यावर भयंकर मारा केला. पण सर्व शस्त्रे बोथट होऊन परत गेली. तेव्हा सर्व भैरव भूमीवर पडले. त्यांचे प्राण कासावीस झाले. तिकडे हिंगळा देवीने म्हणजेच आंबेने आपल्या मुख्य 5-7 मातृकांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी पाठवले. त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युद्धाचे वृत्त सांगितले. तेव्हा देवीने सर्व मातृकागणांना मच्छिंद्राला मोहात पाडण्यासाठी पाठविले. त्यांचा समुदाय अरण्यातून येत आहे असे पाहताच मच्छिंद्राने विलक्षण तऱ्हेने कामशर योजून मोहनास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या दासींची स्मृती जाऊन त्या वेड्यासारखे करू लागल्या. मग त्यांच्यावर मच्छिंद्राने विद्यागौरव अस्त्राचा उपयोग करून वातास्त्र सोडून त्या मातृकागणांची वस्त्रे त्यांच्या अंगावरून सुटतील व दूर उडून जातील असे केले. त्याप्रमाणे त्यांची वस्त्रे उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेतच बेभान होऊन नाचू लागल्या. त्यानंतर मच्छिंद्राने क्रियाशक्तीने त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्या मातृकांवरील मोहनास्त्र आवरून घेऊन त्यांचे देहभान त्यांना परत दिले. मातृका भानावर आल्या पाहतात तो समोर कितीतरी सुंदर तरुण पुरुष व त्या मात्र विवस्त्र लज्जित होऊन त्या सैरावैरा पळत देवीकडे निघाल्या. वाटेत त्यांनी निचेष्ट पडलेले 8ही भैरव पाहिले. तशाच नग्नावस्थेत त्या देवीजवळ गेल्या. आंबेने विचारले, हे ग काय? सगळ्यांची वस्त्रे कुठे गेली? त्यांनी लाजेने चूर होऊन सर्व काही जसं घडलं तसे सांगितले. त्या म्हणाल्या, माते, तू सुद्धा हे स्थान सोड. आता तो गोसावी येईल. तेवढ्यात एक ओरडली,
आला तो पहा योगी आला. सगळ्या घाबरून ओरडल्या. तेव्हा देवीने प्रथम मायाशक्तीने सर्वांना नवी वस्त्र दिली व त्यांना धीर देऊन ध्यानदृष्टीने पाहिले. ओहो, हा तर उपरिचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजेच ऋषी कविनारायण. तुम्ही भिवू नका, चला आपण त्याला दर्शन देऊ. चला माझ्या पुढे, अंबा म्हणाली. तेव्हा सर्वजणी धीर धरून पुन्हा निघाल्या. देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले. देवीने त्याला उचलून मांडीवर घेतले व म्हटले, बाळा, फार उत्तम पराक्रम केलास. या भैरवांना आता जागृत कर. तेव्हा मच्छिंद्राने अस्त्र आवरून घेतले. भैरव उठून उभे राहिले आणि मच्छिंद्रनाथाची त्यांनी स्तुती केली. देवीने मच्छिंद्राला म्हटले, बाळा, तू मला तुझे योग सामर्थ्य दाखव ना थोडेसे. तेव्हा मच्छिंद्रनाथाने विचारले, काय करून दाखवू? देवी म्हणाली, हा समोरचा पर्वत आकाशात उडव व तरंगत ठेव, मग तो पुन्हा जागच्या जागी ठेव. देवी आंबेच्या इच्छेप्रमाणे मच्छिंद्राने आपले वायुअस्त्र नागास्त्र यांचा प्रयोग करून समोरचा पर्वत उंच उडवला आणि पुन्हा त्याच जागेवर ठेवला. देवी मच्छिंद्रावर प्रसन्न झाली व म्हणाली, धन्य धन्य, तू वायू व पर्वत यांना वश केलेस, त्यामुळे मी प्रसन्न झाले. असे म्हणून अंबा हिंगळा देवीने त्यास स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे दिली. त्याला 3 दिवस ठेवून घेतले. नंतर देवीने वरदाने देऊन त्याला निरोप दिला. अरण्यातून बाहेर पडेपर्यंत ते अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी खूप दूरपर्यंत आले होते. फलश्रुती, या अध्याय पठनाने कपट बंधनातून मुक्तता होईल आणि शत्रूचा पराभव होईल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 5. हिंगळा देवीचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाला. 12 मल्हार नावाच्या एका विस्तीर्ण प्रदेशात तो आला असता वाटेतच त्याला रात्र झाली. म्हणून एका झाडाखाली रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबला. मध्यरात्री त्याला जेव्हा जाग आली तेव्हा रानातून पुष्कळशा पेटलेल्या दिवट्या इकडून तिकडे सारख्या जात येत होत्या असे त्याला दिसले. तेव्हा मच्छिंद्राच्या मनात आले की ही भूते आपण वश करून घ्यावी. न जाणं पुढे ही आपल्याला एखाद्या कार्यात उपयोगी पडतील. असा विचार करून त्यांनी आंबेने शिकवलेले स्पर्शास्त्र सोडले. त्याचा परिणाम होऊन भूतांची पावलं जागच्या जागीच भूमीत रुतून बसली. त्यावेळी रात्री ती वेताळाच्या अधिपत्याखाली भरणाऱ्या भूतांच्या सभेला निघाली होती. परंतु मच्छिंद्राने त्यांना तेथेच बांधून ठेवल्यामुळे ती जाऊ शकली नाहीत. इतर सर्व भूते वेताळापाशी गेली होती. परंतु भूते कमी दिसताच वेताळ शरभतीरीला म्हणाला, 12 मल्हार अरण्यातील भूते का दिसत नाहीत? जा, त्यांना बोलावून आणा. शरभतीरी 5-6 भूते बरोबर घेऊन वायुवेगाने 12 मल्हार अरण्यात आला. तिथे आल्यानंतर त्यांनी सर्व भूते जमिनीस घट्ट चिकटलेली पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. झाडाप्रमाणेच भूतेही एका जागेवर स्थिर झाली होती. पुढे जाऊन त्यांनी त्यांना विचारले, का हो, असे कसे चिकटून राहिलात? तेव्हा ती बंदिस्त भूते म्हणाली, काय झालं काही कळत नाही. आम्ही यरझरा करत होतो. अचानक भूमीकडे खेचलो गेलो आणि कायमचे चिकटून राहिलो. या अरण्यात कोणतरी सिद्ध योगी आला असेल. त्याचेच हे काम असावे. मग वेताळाने पाठवलेल्या भूतांनी पर्वत, अरण्य यात हिंडून शोध सुरू केला. ती गावातही आली. दुरून दुरून ती गुप्तपणे पाहत चालली. तो त्यांना मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी सिंहासन घालून बसलेला दिसला. रात्री सुद्धा त्याच्या भोवती प्रकाश पसरला होता. मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यातले एक भूत पुढे होऊन मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले, स्वामी, या भूतांना तुम्ही उगाच कशासाठी अडकावून ठेवले? कृपा करून त्यांना मुक्त करा. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाल्या, मी तुमच्या वेताळाला भीत नाही. त्याला सांगा, तुझी भूते मी सोडणार नाही. ही भूते म्हणाली, स्वामी, आगीशी खेळू नका, तुमचं भलं होणार नाही. वेताळाने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देवदानव सुद्धा पळून जातील. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुम्ही उगाच बडबड करू नका. येऊ दे वेताळाला, पाहतो किती बलिष्ठ आहे तो. बरे पाहाच आता. असे म्हणून ती वेताळाकडे गेली. त्याला नमन करून म्हणाली, महाराज, आपल्या भूतांना एका योग्याने अडकवून ठेवले आहे. तुमची सुद्धा अशीच गत करीन अशी धमकी दिली आहे त्यांनी. ते केवळ
ते ऐकून वेताळ संतापला. सर्व भूतांची प्रचंड सेना घेऊन त्या भयान रात्री मच्छिंद्रनाथाकडे आरडाओरडा करीत निघाला. सर्व भूतगणांसह वेताळाला पाहताच मच्छिंद्राने विभूतीची एक रेषा आपल्या भोवती आखली. वज्रास्त्र मंत्राचा जप करून आपल्या मस्तकावर मंतरलेले भस्म लावले. तिकडून भूतांनी भयंकर मारा केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. शस्त्रास्त्रे मध्येच थांबून परत गेली. भूतांचे मुख्य जे 8 जण होते ते स्मशानातले वृक्ष उपटून त्याच्यावर फेकू लागले, पण मच्छिंद्रनाथांना काहीही झालं नाही. सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले. मग पिशाच्यांनी दगड, लाकडे इत्यादी फेकली आणि त्यावर अग्नीचा वर्षाव केला. मच्छिंद्राने जलदास्त्र योजून अग्नी शांत केला. मग अग्नी अस्त्र जपून त्याने भूतांभोवती जाळ निर्माण केला. भूते अग्नीला भिवून मध्येच अदृश्य होऊ लागली व समुद्राच्या पाण्याने अग्नी शांत करू लागली. पण आग विझेना. मग ती आकाशात उडाली. मच्छिंद्राने पर्जन्यास्त्र सोडून अग्नी थंड केला. भूते पुन्हा जमिनीवर उतरली. लगेच मच्छिंद्राने स्पर्शास्त्र मंत्रून त्यांना भूमीवर खिळवून टाकले. पण 8 भूतपती स्पर्शास्त्राला न जमता त्यांच्या भोवती तरंगत राहून त्याला त्रास देऊ लागले. तेव्हा मच्छिंद्राने वज्रमंत्र म्हणून आपल्या संरक्षणासाठी मंत्रशक्तीनेच मधु, तिल, कुंभकर्ण, मरु, मालिमल, मुचकुंद व त्रिपुर असे 7 भयंकर दानव उत्पन्न केले. प्रत्येक भूतपतीशी त्यांचे तुंबळ मल्लयुद्ध चालू झाले. ते ती रात्र, एक दिवस व पुढची रात्र एवढा वेळ चालूच राहिले. त्यात अस्त्रांचाही भयंकर उपयोग केला गेला. पण शेवटी 7 दानवांनी भूतपतींचा पराभव केला. ते गुप्त झाले. अंतराळातून 8वा वासवास्त्राशी भिडत होता. पण वासवास्त्राचा त्याच्या छातीवर भेद होऊन तो मूर्छित पडला. त्यावेळी मच्छिंद्राने वासवास्त्र आवरून वाताकर्षण अस्त्र फेकले. त्यामुळे तो व इतर 7ही भूतपती समोर येऊन तडफडत पडले. सगळे घाबरले. 8ही जण आपसात म्हणाले, आता शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही. मच्छिंद्रनाथाला शरण गेले व म्हणाले, महाराज, तुमच्या प्रतापाची सीमा झाली. आमचे प्राण वाचवा, नाहीतर आम्ही कुठल्या तरी वाईट स्थितीला जाऊ. आपण जे सांगाल ते कार्य करू. आम्हाला सोडवा. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी शाबरविद्या हा काव्यमय मंत्रग्रंथ रचला आहे. त्यातील मंत्रांना देवाप्रमाणेच तुमचेही सहाय्य मिळाले पाहिजे. कोणीही जो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. त्यावर भूतपतींनी मान्यता दिली. मच्छिंद्राला त्यांनी प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार, अभ्युत्थान आणि जपविधी सांगून ग्रहण काळात त्याचे अनुष्ठान केल्यास ते शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली. मंत्रानुष्ठानाच्या वेळी भूतबली कोणते द्यावेत तेही सांगितले. त्यानंतर 8 कोटी भूते भूमीवर प्रकट होऊन स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागली. त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने मुक्त केले. मग अष्टभूपतींनी सर्व धर्मास अशी समज दिली. मच्छिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास तुम्ही न चुकता सहाय्य केलेच पाहिजे. नंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले, आणखी एक वर द्या. तुम्हाला आपल्या युद्धाची कथा जो संग्रही ठेवील, वाचील, त्याच्यावरचे संकट दूर करावे, त्याचे व त्याच्या कुटुंबाचे रक्षण करावे. मला वचन द्या. सर्व भूतांनी व त्यांच्या प्रमुख भूतपती व वेताळ यांनी ते मान्य केले आणि सर्वांनी
नमन करून स्वस्थानी प्रयाण केले. अशा प्रकारे वेताळासह सर्व भूतपिशाच्यांना वश करून 12 मल्हाराचे दर्शन घेऊन मच्छिंद्र कालिका देवीच्या दर्शनासाठी निघून गेला. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने भूतबाधा होणार नाही. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 6. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी कोकण प्रांतात शिरला. तेथे अडूळ या गावाजवळ गेला. गावाबाहेर कालिका मातेचे मंदिर असून तेथे कालिका माता विश्रांती घेत होती. ती देवी पूर्वी शंकराच्या हातातील प्रमुख अस्त्र होते. तिने कित्येक राक्षसांचा वध केला. तेव्हा शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन तिला कालिका देवी म्हणून एक विश्रांती स्थान करून दिले. ते पुढे कलियुगात कालिका देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने तिचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. हे कालिके, मी शाब्रविद्येचे मंत्र काव्य केले आहे, त्याला तू साध्य कर. त्याच्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली. म्हणून ती रागावली आणि मच्छिंद्राला म्हणाली, अरे मूर्खा, तू मला का उठवलंस? मला नवीन कर्मात गोवू नकोस. जा इथून, नाहीतर कीटकासारखा जळून मरशील. हे ऐकून मच्छिंद्र धैर्याने म्हणाला, तसं काही होणार नाही. सूर्यबिंब लहान असले तरी सर्व विश्वाला प्रकाश देते. तू माझा प्रताप पहा. देवी म्हणाले, अरे जा रे, मला काही तुझी भीती वाटणार नाही. तू कसा जन्मला मला ठाऊक आहे. अरे एवढी उद्या आहे म्हणतोस, मग भीक का मागतोस? तुला वाटत असेल भूतावळ जिंकली, आता कालिकेला नमवू, पण ते होणे नाही. मी नुसते डोळे वटारले तर ब्रह्मांडाच्या उतरंडी पाडीन. तिथे तुझा काय पाड? मच्छिंद्र म्हणाला, दाखव तुझा पराक्रम, परीक्षा घेतो तुझी. दत्तगुरूंचा चेला आहे मी. तो इतके बोलल्यावर मात्र देवीने सिंह गर्जना केली. त्रैलोक्यातील चराचराचा थरकाप उडाला. सर्वच भयभीत झाले. देव अंतराळातून म्हणाले, अरे जोगड्या, कालिकेला क्रुद्ध केलेस, आता तुझ्यामुळे सर्व नाश होणार. कसे रक्षण करतोस पाहूया. देवी ओरडून म्हणाली, अरे जोगड्या, पूर्वी ही खालची तळी आणि मी ही वरची तळी. आता या जात्यात पृथ्वी ही खालची तळी व मी ही वरची तळी. आता या जात्यात सर्वांसकट तुला भरडून काढते. त्यातून कसा काय वाचतोस तेच पाहते. मच्छिंद्र न भीता भस्म चिमूट हाती घेऊन वासवासराचा मंत्र म्हणून तेच भस्म त्याने प्रलयाग्नीसारख्या देवीवर फेकले. एकदम स्फोट होऊन सहस्र सूर्य प्रकट व्हावे असा प्रकाश पडला. त्यावेळी कालिका शक्ती व वासवी आकाशात परस्परांशी भिडल्या. पण कालिकेने वासवास्त्र गिळून टाकले. तेव्हा 11 रुद्राचे मंत्र म्हणून मच्छिंद्राने 11 रुद्र प्रकट केले. पण कालिकेने मृत्युंजयाच्या सूक्तांनी सर्व रुद्रांना शांत केले. तेव्हा परत मच्छिंद्राकडे येऊन गुप्त झाले. मग त्याने वज्रास्त्र उंच फेकले. पण कालिकेने ते आपल्या पायांनी दडपताच ते उत्तरेकडील शैलाद्रीवर आपटले. त्यामुळे तो पर्वत तुटला. त्याची उंची अर्धी झाली. गुर्जर देशाच्या पुढे उंच पर्वत उरला नाही. तेव्हा तेथपासून रामेश्वरापर्यंतच पर्वताची ओढ राहिली. देवीने वज्रास्त्र नष्ट केले. मग मच्छिंद्राने गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र योजले. त्याचा मात्र कालिकेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश झाला. तिचे शरीर अचेतन होऊन पृथ्वीवर कोसळले. त्याखाली पर्वत चिरडले. वृक्षाचा चुराडा झाला. पडता पडताच तिने कैलासनाथाचे स्मरण केले. धावा उमानाथ धावा, अशी मनोमन प्रार्थना केली. ती सूक्ष्मवाणी कैलासपती शंकराच्या मनात उमटली. आपली शस्त्रशक्ती संकटात सापडली आहे हे त्यांना तात्काळ समजले. नंदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले. तेथे ते येतात मच्छिंद्राने भक्तिप्रेमाने शिवचरणी लोटांगण घातले. शंकरांनी मच्छिंद्राला पोटाशी धरले आणि म्हणाले, बाळा, तू मोठा चमत्कार केलास. माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतलेस. असे म्हणून शिवशंकरांनी त्याला आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ म्हणाला, आदिनाथ, ही तुमची कृपा. बद्रिकावनात दत्तगुरूंकडून तुम्हीच माझे 6 महिनेपर्यंत रक्षण करून सर्व विद्या देवविलीत
शंकर म्हणाले, तू आता कालिकेला सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवा. ही शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती. तिने आत्तापर्यंत तुम्हीच मला शिकवलेल्या शास्त्रविद्येच्या यशासाठी माझ्या मुखी माझ्या जिव्हेवर विराजमान व्हावे व मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे. शिव म्हणाले, तू म्हणतोस तसंच करीन, पण आता कालिकेला उठव. शंकराच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्राने मंत्र मागे घेतल्यामुळे कालिका उठली. शंकरांना पाहून त्यांची तिने प्राणरक्षणाचे कार्य करण्याबद्दल स्तुती केली. मग शंकरांनी तिला सांगितलं, जशी तू माझ्या हाती शस्त्रशक्ती म्हणून इतकी वर्षे राहिलीस, तशी यापुढे मच्छिंद्राच्या मदतीला जाऊन जगदोपकार करावास ही माझी विनंती आहे. कालिका हसून म्हणाली, स्वामी, मी तुमची दासी. सांगाल तेथे जाईन व सांगाल ते काम करीन. मग मच्छिंद्राला म्हणाली, बाळ, तुझ्या काव्यमंत्रातून जिथे माझं नाव घालशील तिथे मी सिद्धी देईन. कालिका शक्ती मच्छिंद्राच्या स्वाधीन करून शिव कैलासाला गेले. मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाला. फलश्रुती, या अध्याय पठनाने शत्रू मोहित होऊन तो मित्र होईल. अध्याय संपला.